ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ॲशेस मालिकेतले 2 कसोटी सामने फक्त 2 दिवसात संपले. असे सामने उपखंडात विशेषतः भारतात झाले असते तर खेळपट्ट्यांवर मोठी टीका झाली असती. पण ॲशेस मधील या निकालानंतर तितकी चर्चा झाली नाही. मात्र चौथी कसोटी ही 2 दिवसात संपल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉड ग्रीनबर्ग यांनी थेट प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की कसोटी सामने 2 दिवसात संपणं क्रिकेटसाठी तर चांगलं नाहीच, पण व्यवसायासाठी ही अजिबात योग्य नाहीये. त्यामुळे कसोटी क्रिकेटचं अस्तित्व खरंच धोक्यात आलंय का? आणि या सगळ्यात कसोटी क्रिकेटच्या अस्तित्वाबाबत चिंता व्यक्त होत असताना ग्रीनबर्ग यांच्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय, सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण. मंडळी, आता सर्वात आधी जाणून घेऊयात की क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ नेमकं काय म्हणाले. कसोटी सामना कुठलाही असला तरी तो 2 दिवसात निकाली निघणं नक्कीच चांगलं नाही. विशेषतः ॲशेस मालिकेत 2 सामने निकाली निघाल्यावर याची जाणीव झाली. सामना 2 दिवसात संपल्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीनं मला रात्रभर झोप लागली नाही. यामुळे सामन्यामधून मिळणाऱ्या महसुलाच्या स्रोतांवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे कसोटी सामने 2 दिवसात संपणं हे व्यवसायासाठी वाईट आहे, असं वक्तव्य त्यांनी केले. ॲशेस मालिकेतील पर्थ येथे झालेला पहिलाच कसोटी सामना 2 दिवसात संपला होता. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघटना महसूल मिळवण्यासाठी विविध कंपन्या आणि व्यक्तींबरोबर 5 दिवसांचा करार करत असतात. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यांसाठी कायमच प्रेक्षकांची गर्दी होते, हा तिथला इतिहास आहे. अनेक जण 5 दिवसांचे तिकीट काढतात, तर काही जण जमेल तसे 2-3 दिवसांचे तिकीट काढतात. मात्र सामना 2 दिवसात संपल्यामुळे संघटनेला उर्वरित तिकिटांचे पैसे परत करावे लागतात. कंपन्या आणि व्यक्तींबरोबर झालेला 5 दिवसांचा करारही अर्धवट मोडावा लागतो. मैदानावरील तसेच थेट प्रसारणाच्या जाहिरातीतून मिळणाऱ्या पूर्ण महसुलावर पाणी सोडावं लागतं. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला या सगळ्याचा फटका बसला आणि मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. पर्थ मधील कसोटीमुळे सुमारे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं $3.3 दशलक्ष इतकं नुकसान झालं. आता मेलबर्नवर सामना 2 दिवसात संपल्यामुळे ऑस्ट्रेलियाचं आर्थिक नुकसान $10 दशलक्ष पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जाते. आता हे सामने इतक्या लवकर संपतात का? तर अलीकडे संघ व्यवस्थापन आपल्या संघाला अनुकूल अशा खेळपट्ट्या तयार करून घेऊ लागले. मात्र याचा फटका कधी कधी यजमान संघालाही बसू शकतो. हे भारताने गेल्या वर्षी न्यूझीलंड आणि यंदा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सपशेल पराभवानं अनुभवले. भारताने दोन्ही मालिकेत फिरकीसाठी खेळपट्ट्या बनवल्या. संघामध्ये 3-4 फिरकी गोलंदाज खेळवले, पण प्रतिस्पर्धी संघाकडेही दर्जेदार फिरकी गोलंदाज असू शकतात याचा विसर पडला आणि त्याचाच फटका भारताला बसला होता. आता तसा फटका ऑस्ट्रेलियालाही बसलाय. इंग्लंड संघात अनुभवी आणि वेगवान गोलंदाजी सहज खेळू शकेल असे फलंदाज नाहीत, हा अंदाज बांधून त्यांनी वेगवान गोलंदाजांसाठी खेळपट्ट्या बनवल्या. मात्र इंग्लंडकडे वेगवान गोलंदाज याचा फायदा उठवू शकतात हे विसरले. मेलबर्न मध्ये तर जवळपास 10 मिमी उंचीचं गवत होतं. त्यामुळे पहिल्या दिवशीच 20 फलंदाज बाद झाले आणि सामना 2 दिवसांत संपला. यानंतर अनेक माजी खेळाडूंनी आणि बेन स्टॉक्सनेही 2 दिवसात सामने संपवणं क्रिकेटसाठी वाईट असल्याचं सांगितलं. मालिका कुठल्याही संघाविरुद्ध असली तरी क्रिकेट ऑस्ट्रेलिया खेळपट्टी तयार करण्याच्या प्रक्रियेत ढवळाढवळ करत नाही. त्यांनी सुरुवातीपासूनच अशी भूमिका घेतली आहे. सध्या सुरू असलेल्या मालिकेतील या 2 सामन्यांनंतर आर्थिक नुकसानीमुळे का होईना क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे डोळे उघडलेत. भविष्यात समतोल आणि 5 दिवस सामना चालेल अशी खेळपट्टी बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया लक्ष घालण्याचा विचार करू शकतं, असं ग्रीनबर्ग यांनी म्हटलंय. तर मेलबर्नमध्ये पहिल्या दिवशी प्रेक्षकांची विक्रमी उपस्थिती होती. दुसऱ्या दिवशीही मैदान खचून भरलेलं होतं. दुसऱ्या दिवशीही पहिल्या दिवसाप्रमाणेच मैदान प्रेक्षकांच्या उपस्थितीनं फुलून गेलं होतं. खेळाडूंच्या प्रत्येक कौशल्याला, त्यांच्या प्रत्येक हालचालींना प्रेक्षकांकडून दाद मिळत होती. खेळाडूही त्याचा आनंद घेताना दिसून आले. ऑस्ट्रेलिया संघ पराभूत होत असताना देखील स्थानिक चाहत्यांचा समतोल सुटला नव्हता. अशी गर्दी सामान्यांना होत असेल तर केवळ आपल्या गोलंदाजांना पोषक खेळपट्ट्या बनवण्यामुळे आपण त्यांचा आनंद हिरावून घेत आहोत याची जाणीव व्हायला हवी. त्यामुळे त्यांना 5 दिवस सामने चालतील याची खात्री द्यायला हवी. तेव्हा क्रिकेटचा दर्जाही टिकेल आणि व्यावसायिक फायदाही निश्चित होईल. मंडळी, एकूणच जर पाहिलं तर कसोटी क्रिकेट ही फक्त 5 दिवसांची लढत नाही, तर खेळाडूंची कसोटी पाहणारी खरी परीक्षा आहे. त्यामुळे सामने 2 दिवसात संपणं हे ना खेळासाठी योग्य आहे, ना प्रेक्षकांसाठी, ना व्यवसायासाठी.
त्यामुळेच क्रिकेट ऑस्ट्रेलिया असो किंवा इतर देशांचे क्रिकेट असो, सगळ्यांनी मिळून कसोटी क्रिकेटचा दर्जा टिकवण्यासाठी आणि सामने कमीत कमी 4 ते 5 दिवस खेळले जातील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण कसोटी क्रिकेटचं अस्तित्व वाचलं तरच या खेळाची खरी शान आणि मजा कायम राहणार आहे. बाकी कसोटी क्रिकेटचं अस्तित्व धोक्यात आलंय का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.